नमस्कार, मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते। या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे बृहदेश्वर मंदिराचा। जगप्रसिद्ध असणारं बृहदेश्वर मंदिर मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं आहे। ते पाहिल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत ते जेवणाच्या शोधामध्ये की आम्हाला वडा सांबर, इडली सांबर हे तर आम्ही खूप इथल्या चव पाहिल्या, पण इथलं जे प्रॉपर जेवण मिळतं तर त्या अशा चांगल्या हॉटेलची आम्हाला हे होती, तर त्यामुळे आम्ही निघालो होतो। तर तत्पूर्वी जे मार्केटचा एरिया आहे ते पण तंजावूर सिटी, तर ती पण भारी आहे, ते पण पाहण्यात आलं आणि तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। तत्पूर्वी आम्हाला एक चांगलं आम्ही गुगलवर टाकल्यानंतर हॉटेल मिळालं, तर ह्या हॉटेलचा व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवत आहे। इथली मांडणी असेल, साफसफाई असेल, पद्धतशीरपणा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं चवीला एक नंबर आम्हाला जेवण इथे मिळालेलं होतं। तर त्यापूर्वी दक्षिण भागामध्ये जिथे कुठे आपण झालं, एखादं दुकान असेल, हॉटेल असेल, मंदिर असेल, तिथे ही मांडणी तुम्हाला मिळेल। एक समय असेल, बाजूला पात्र वगैरे दिसेल पाण्यानं भरलेलं, आरास असेल गुलाबांच्या पाकळ्यांची वगैरे। तर हे जेवणाचं ताट काय आणि कसं खायचं हेच आम्हाला माहिती नव्हतं, पण भुका अप्रतिम लागलेल्या होत्या। तर जेवणाच्या ताटामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या, त्यामध्ये त्यांच्या पद्धतीचं रसम, डाळ, कढी होती, त्यानंतर भात होता, त्यानंतर उत्तप्पा, डोसा, सगळेच आयटम होते। आता मी कुठले कुठले सांगू, बऱ्याच आयटम्सचे तर मला नावंसुद्धा माहिती नाहीत। भरपेट आम्ही जेवण केलं, सगळ्यांना भरपूर भुका लागलेलं होतं, कारण आता आम्हाला पुन्हा म्युझियम पाहायला जायचं होतं, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित जेवण करून घेतलं। पुन्हा खूप वेळ लागणार आहे आणि त्यानंतर आमचा प्रवास पुढे जाणार होता। तर चला मग आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर आधी रूमवर गेलोत, फ्रेश वगैरे झालोत आणि त्यानंतर आम्ही तंजावूरचं जे आपल्या महाराजांचं म्युझियम आहे आणि इथला जो चोल राजा होता, जिथे तामिळनाडूचं बृहदेश्वर मंदिर ज्यांनी उभं केलं आणि तामिळनाडूचा एक राजा म्हणून प्रसिद्ध आहे, अशा चोल राजांचं सुद्धा जे म्युझियम आहे त्या बघण्याची एक्साइटमेंट आमच्यात होती आणि मग आम्ही निघालो आहोत तिकडेच। तर चला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा, कदाचित तुम्हीसुद्धा प्रवास कराल तर त्यावेळेला ह्या गोष्टी तुम्हाला आठवत राहतील किंवा माझी आठवण येईल। तर ठीक आहे, चला मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।